गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपला इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा पहिला व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला विजेचे महत्त्व, विजेचा परिचय म्हणजे इलेक्ट्रिसिटी काय आहे, म्हणजे बेसिक इलेक्ट्रिसिटी काय आहे याच्याबद्दलचं आपण या घटकात शिकणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला विद्युत क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला विजेचं महत्त्व माहीत पाहिजे. म्हणजे वीज काय आहे, ती कशी जनरेट होते, त्याच्याबद्दलचे व्याख्या काय आहेत, एकके काय आहेत, त्याच्यामध्ये वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक्स घटक कोणते आहेत, या सर्व घटकांचं तुम्हाला ज्ञान या पाठातून तुम्हाला शिकवण्याचा हा एक उद्देश आहे. तर पहिला पाठ जो आहे विजेचा परिचय. विजेचा परिचय हे तुम्हाला घ्यायचा. विजेचा परिचय म्हणजेच त्याची ओळख, की वीज काय आहे. या सत्रामध्ये आपण तुम्हाला विजेची इलेक्ट्रिसिटी, अनुरचना, विजेचे स्रोत, विजेचं महत्त्व आणि विद्युत निर्मिती याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. आता पहिलंच व्याख्या जी आहे ते म्हणजे वीज. वीज म्हणजे काय, वीज कशाला म्हणतो आपण, की बटन लावलं म्हणजे ट्यूब लागली, बटन दाबलं म्हणजे फॅन फिरला. ही म्हणजे वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी. विजेचे प्रकार दोन आहेत. ही वीज म्हणजे मानवनिर्मित, आपण तयार केलेली आहे. दुसरी वीज म्हणजे ते आकाशातून पडणारी वीज असते, ती एक वीज. पण त्या विजेचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करत नाही. आपण ज्या फायद्यासाठी आपण वापर करतो ती म्हणजे आपल्या घरात वापरली जाणारी वीज. आता इलेक्ट्रॉनचे वहन म्हणजे वीज होय. वीज म्हणजे काय, इलेक्ट्रॉनचे वहन. इलेक्ट्रॉन्स हे जे असतात त्यांचं जे वहन होते त्याला म्हणतात वीज. आता इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, आपली जी तार असते, वायर वापरलेलं असतं. आपण आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक फिटिंग जी केली ते वायर वापरली असते. वायर म्हणजे ते तार कॉपरचे, ॲल्युमिनियमचे वापरलेले असतात. ज्यावेळेस आपण स्विच ऑन करतो त्यावेळेस त्या तारेमधून इलेक्ट्रॉन्स वाहतात. म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स वाहून तुमच्या ट्यूबला, तुमच्या फॅनला, टी व्हीला पोचवतात. त्यालाच काय म्हणतात, करंट म्हणतात. करंट म्हणजे वीज. जे इलेक्ट्रॉनचे वहन म्हणजे वीज होते. म्हणजे इलेक्ट्रॉनचे वहन म्हणजे त्या ताऱ्यातून वाहणारे इलेक्ट्रॉनची संख्या, यालाच म्हणतो आपण वीज. मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असणाऱ्या लहानात लहान कणाला अणू असे म्हणतात. आता अणू कशाला म्हणतात, तर मूलद्रव्याचा सर्व गुणधर्म असणाऱ्या, मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असणाऱ्या लहानात लहान कणाला आपण अणू असे म्हणतो. आकृती तुम्हाला दाखवलेलंच आहे. अणूच्या रचनेमध्ये खंडस्थानी अणुकेंद्र असून त्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन असतात. या केंद्राभोवती आपल्याला कक्षामध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन्स असतात. न्यूट्रॉन हे भाररहित असून प्रोटॉन धनभारित असतात. भार म्हणजे चार्ज, ज्याला म्हणतो आपण चार्जिंग कसं म्हणतो ना, त्याला म्हणतात चार्ज असून धनभारित, तर इलेक्ट्रॉन हे ऋणभारित असतात. म्हणजे प्रोटॉन्स हे पॉझिटिव्ह असतात आणि इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह असतात. ज्याला आपण धन म्हणजे पॉझिटिव्ह आणि ऋण म्हणजे निगेटिव्ह असं समजतो. ही डायग्राम तुमच्या समोर आहे बघा. ही अणूची डायग्राम आहे. याच्यामध्ये तुम्हाला 6 प्रोटॉन दाखवत आहेत आणि पॉझिटिव्ह न्यूट्रॉन दाखवत आहेत, जे प्लस दाखवत आहेत. आणि जे मायनसचे चिन्ह हिरव्या रंगामध्ये दिसत आहे ते इलेक्ट्रॉन्स आहेत, ते इलेक्ट्रॉनची संख्या आहे. आणि न्यूट्रॉन हे रेड कलरमध्ये आपल्याला दिसत आहे. हे अणूची संरचना आहे दाखवलेली आहे. सर्वसाधारणपणे काय असते, अणूमध्ये प्रोटॉन व इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. अणूमध्ये प्रोटॉन व इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. त्यामुळे काय होते, धन विद्युत भार आणि ऋण विद्युत भार समान होऊन अणू विद्युत भारित होतो. म्हणजे या दोघांची संख्या समान असल्यामुळे, म्हणजे आता इथे बघा तुम्हाला जे निगेटिव्ह हिरो दिसते ते 6 दिसत आहेत. आणि हे जे प्रोटॉन आहेत ते पण 6 आहेत. पण वरती आपल्या डायग्राममध्ये 4 दिसतात, ते आतमध्ये 2 लपलेले आहेत, वरती दिसलेले आहे 6 दिसत आहेत. तर जर समान असले तर काय होते, त्याचं विद्युत भारित चार्ज तयार होतं. म्हणजे विद्युत भारित म्हणजे त्यात इलेक्ट्रिसिटी चार्ज होतं, म्हणजे इलेक्ट्रिक करंट तयार होतं ज्यावेळेस समान चार्ज असतात. समान चार्ज कोणाचे असतात, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या ज्यावेळेस समान असते त्यावेळेस धन विद्युत भार आणि ऋण विद्युत भार समान होऊन अणू विद्युत भारित होतो. विद्युत भारित म्हणजे तो चार्ज होतो. त्याला भार म्हणजे आपण इलेक्ट्रिकल इंग्रजीमध्ये त्याला चार्ज म्हणतो. आपण मोबाईल चार्जिंग करणे म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी स्टोअर करणे असं आपण समजत असतो. आपण दैनंदिन वापरामध्ये इंग्रजी शब्द जास्त वापरतो, त्याच्यामुळे हे विद्युत भार म्हणजेच इलेक्ट्रिक चार्ज आहे. बाह्य प्रेरणा लावल्यास बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन कक्षेबाहेर जाऊन दुसऱ्या अणुकक्षेच्या जातात. त्यांना मुक्त इलेक्ट्रॉन म्हणतात.
म्हणजे बाह्य प्रेरणा म्हणजे बाहेरून जर प्रेरणा लावली, म्हणजे बाह्य प्रेरणा म्हणजे तुम्हाला पुढे येईलच. बाह्य प्रेरणा आपण बाहेरून व्होल्टेजचा दाब देत असतो. व्होल्टेजचा दाब दिल्यानंतरच इलेक्ट्रॉन्स वाहत असतात. इलेक्ट्रॉन्स वाहले त्याच वेळेस सर्किट पूर्ण होऊन ट्यूबलाईट आणि फॅन आपल्या घरातले जेवढे विद्युत उपकरणं आहेत ते चालू होतात. प्रेरणा म्हणजे काय? बाह्य प्रेरणा म्हणजेच व्होल्टेज. बाह्य प्रेरणा लावल्यास बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन्स कक्षेबाहेर जाऊन, म्हणजे त्या कक्षेतले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते बाहेर जातात. बाहेर जाऊन का दुसऱ्या अणुकक्षेत जाऊन ते इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात. त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रॉन म्हणतात. प्रत्येक अणू बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन ठेवून स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्याकडील इलेक्ट्रॉन दुसऱ्या अणूला देतो आणि दुसऱ्या अणूकडील इलेक्ट्रॉन घेतो. याला इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा भागीदारीसुद्धा म्हणतात. आता याच्यामध्ये शॉर्टकटमध्ये सांगणार होतं, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करणे म्हणजेच चार्ज. चार्ज म्हणजेच इलेक्ट्रिसिटी करंट वाहणे किंवा इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण होणे. म्हणजे ज्या वेळेस सर्किटमध्ये किंवा वायरमध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते त्याच वेळेस त्याच्यामध्ये वीज असते, हे आपल्याला लक्षात येते. तर याला आपण देवाणघेवाण म्हणतात, जे भागीदारी आहे. या क्रियेमुळे काय होते? आपल्याकडील इलेक्ट्रॉन दुसऱ्या अणूला देणारा अणू धनभारित होतो, तर इलेक्ट्रॉन घेणारा ऋणभारित होतो. आता हे बघा, याच्यामध्ये काय दिलं आहे त्यांनी? इलेक्ट्रॉन या संरचनेमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉनचे जे ती देवाणघेवाण होते, ज्यावेळेस दुसऱ्याला देतो त्यावेळेस काय होतं? तो पॉझिटिव्ह होतो, म्हणजे धनभारित होतो. आणि जो घेतो, ज्याच्याकडे ते प्रोटॉन इलेक्ट्रॉन जे अणू येतात, जो घेतो तो ऋणभारित होतो, म्हणजेच निगेटिव्ह होतो. असे विद्युतभारित अणू असणाऱ्या वस्तूला विद्युतभारित वस्तू म्हणतात. म्हणजे असे विद्युतभारित म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी चार्ज होतो अशा अणूला आपण काय म्हणतो? विद्युतभारित वस्तू. म्हणजेच ज्याच्यामध्ये आता फॅन चालू आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हा विद्युतभारित फॅन आहे, आपण मराठीमध्ये असं म्हणू शकतो. म्हणजे तो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी चालू आहे, हा त्याचा अर्थ निघतो. आता विजेचे प्रकार आहेत. विजेचे प्रकार किती आहेत? 2 प्रकार आहेत, स्थिर विद्युत आणि प्रवाही विद्युत. स्थिर म्हणजे कॉन्स्टंट्स, म्हणजे एका ठिकाणी थांबलेली, शांत, ज्याला म्हणतो आपण. आता स्थिर विद्युत कोणती आहे? इलेक्ट्रॉन देवाणघेवाण करण्यास पूरक अणू असणाऱ्या वस्तूच्या घर्षणाने, परावर्तनाने किंवा स्पर्शाने ज्या वस्तूपैकी एक धनभारित व दुसरी ऋणभारित होते, याला स्थिर विद्युत असे म्हणतात. ही वीज पडताळून पाहता येते, परंतु तिच्याकडून कार्य घेता येत नाही. म्हणजेच याचा अर्थ काय? स्थिर विद्युत अशी आहे की आपण हिला घर्षणाने, परावर्तनाने आपण हिला बघू शकतो की हिच्यामध्ये वीज होते. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल, जर आपण काचेची नळी घेतली, ते जर मांजरीच्या केसांवर फिरवते, तसं आवाज स्पार्किंग होईल. आपण तिला बघू शकतो की ती इलेक्ट्रिसिटी तयार झाली, पण त्या इलेक्ट्रिसिटीचा वापर आपण आपल्या दैनंदिन वापरामध्ये करू शकत नाही. परावर्तनाने पण बरेच होते. स्पर्शाने, एकमेकाला स्पर्श केल्यानंतर त्या स्पार्क होते. स्पार्क म्हणजेच ते इलेक्ट्रिसिटी होते. म्हणजे त्याला आपण इलेक्ट्रिसिटी म्हणू शकतो, परंतु त्या विजेचा वापर आपण आपल्या दैनंदिन कामासाठी किंवा त्या विजेपासून आपण त्याच्यावर कार्य करून घेता येत नाही. जशी आकाशाची वीज आहे, ती वीज दिसते, पण आपण त्या विजेचा वापर आपल्या दैनंदिन वापरासाठी नाही करू शकत. म्हणजेच तिच्याकडून आपण कार्य करून घेता येत नाही. आणि प्रवाही विद्युत अशी आहे की आपण जिच्याकडून कार्य करून घेतो आणि त्याचे पैसे पण आपल्याला द्यावं लागतात, लाईट बिल द्यावं लागते. म्हणजे ते म्हणते प्रवाही विद्युत, म्हणजे वाहणारी विद्युत. प्रवाही विद्युत कोणती आहे? बटन दाबलं, फॅन लागला, ट्यूब लागली, टी व्ही लागली, म्हणजे आपण काय करतो? त्या विजेचा वापर, म्हणजे त्या विजेपासून आपण कार्य करून घेतो. ज्यावेळेस आपण स्विच ऑन करतो त्यावेळेस टी व्ही लागते. म्हणजेच आपण त्या विजेकडून काय काम करून घेतो आहे? टी व्ही चालू करण्याचं आणि टी व्ही बघण्याचं काम आपण त्या विजेकडून करून घेतो आहे. म्हणजेच त्याला आपण प्रवाही विद्युत म्हणतो. म्हणजेच जी विद्युत ऊर्जा एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेता येते. आता बघा, इथं ते आणखी एक वाक्य महत्त्वाचं आहे, अंडरलाईन करून घ्यायचं आहे, की जी विद्युत एका ठिकाणाहून म्हणजे दुसऱ्या ठिकाणी, म्हणजेच आता जी वीज निर्मिती, जिथं वीज निर्मिती केंद्रातून तयार झालेली आहे, तिथून आपल्या सबस्टेशनला आलेली आहे, तिथून परत ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने आपले पोल टाकलेले आहेत, ट्रान्समिशन टावर्स आहेत, याच्या सहाय्याने ती वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून आपल्या घरापर्यंत येत आहे. तर तिला म्हणतो आपण प्रवाही विद्युत. प्रवाही म्हणजे वाहणारी, वाहून जाणारी, एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी जाणारी, तिला म्हणतो आपण प्रवाही विद्युत. व तिच्याकडून आवश्यक कार्य करून घेता येते, व तिच्याकडून आवश्यक कार्य करून घेता येते, तिला प्रवाही विद्युत असे म्हणतो. म्हणजे ज्या विजेकडून आपल्याला
एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेता येते आणि त्याच्याकडून आपल्याला कार्य करून घेता येते, तिला आपण प्रभावी विद्युत असे म्हणतो. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे बघा, आकृतीत दाखवलेलं आहे एक धन विद्युतभारित वस्तू आणि दुसरी ऋण विद्युतभारित. ऋण म्हणजे ते मायनसच्या रेषा दिसत आहे तुम्हाला, आणि धन म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे ते प्लसच्या सिम्बॉल जो दिसत आहे त्याला प्लसला आपण धनभारित म्हणतो, आणि जे मायनसची आडवी रेषा दिसत आहे त्याला आपण ऋणभारित म्हणतो. तर एक धन विद्युतभारित वस्तू आणि दुसरी ऋणभारित वस्तू विद्युत वाहक तारेच्या एकमेकांना जोडल्या असता ऋणभारित वस्तूकडील जादा इलेक्ट्रॉन त्या तारेकडून धनभारित वस्तूकडे वाहू लागतात, यालाच प्रवाही विद्युत असे म्हणतात. म्हणजेच याच्यात ॲरो दाखवलेला आहे, करंट दाखवलेला आहे, करंटचा पान दिसतो इकडे, पॉझिटिव्ह चार्ज दिसते. म्हणजे एखादी धनभारित म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असलेली वस्तू निगेटिव्ह चार्ज वस्तूकडे जागतिक एका तारेच्या साहाय्यानं त्याच्यामधून वाहतात, इकडून तिकडे वाहतात, देवाणघेवाण करतात, यालाच आपण काय म्हणतो प्रवाही विद्युत असे म्हणतो. हे दिसत आहे आपल्याला इथं करंट वाहत आहे, करंट वाहण्याची दिशा दिसत आहे तुम्हाला, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे जाताना दिसत आहे. आणि जे धनभारित चार्ज दिसतो आणि निगेटिव्ह चार्ज दिसतो. निगेटिव्ह चार्ज म्हणजेच ऋणभारित आणि पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच धनभारित. आता पुढे विद्युत निर्मितीचे स्रोत. आता विद्युत जी निर्मिती होते ते कशी होते, त्याचे स्रोत कोणते कोणते आहेत. आता पहिला स्रोत कोणता आहे, घर्षणाने विद्युत निर्मिती होते. तुम्हाला माहिती आहे, फक्त वीज कशी तयार होते याची माहिती असेल नसेल तरी आपण या पाठातून तुम्हाला माहिती भेटून जाईल. घर्षणाने सुद्धा वीज निर्मिती होते. कशी होते, उदाहरणार्थ काचेची कांडी घ्यायची, रेशमी कापडावर घासल्या स्थिर विद्युत निर्माण होते. म्हणजे काचेची एखादी नळी जर घेतली, जर तुमच्याकडे रेशमचं कापड असेल त्यावर तुम्ही जर घासला केला तर त्याला तुम्ही स्पार्किंग झाल्यासारखं तुम्हाला दिसून येईल. म्हणजे त्याला आपण स्थिर विद्युतचा फायदा काय, काहीच फायदा नाही, फक्त आपण तिला प्रॅक्टिकली तिला बघू शकतो. कारण की आपण बघितलं स्थिर विद्युतकडून आपल्याला कार्य करून घेता येत नाही, फक्त आपण तिला पडताळणी करू शकतो आणि तिला बघू शकतो, म्हणजे निष्कर्ष काढू शकतो, पण तिला आपण त्या विजेचा वापर आपण तिच्याकडून कार्य करण्यासाठी नाही करू शकत. उष्णतेने विद्युत निर्मिती होते. आता उष्णतेने सुद्धा विद्युत निर्मिती होते. उदाहरणार्थ थर्मोकपलमधील भिन्न धातूच्या जोडाला उष्णता दिल्यास तापमानाशी समप्रमाणात विद्युतदाब निर्माण होतो. थर्मोकपलमध्ये भिन्न म्हणजे ते धातू आहेत, जसे की जर्मेनियम, सिलिकॉन, हे जे धातू असतात जोड असतात, याला जर तुम्ही हीट उष्णता जर दिली तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होते, म्हणजे वीज तयार होते, विद्युतदाब तयार होतो. हे प्रॅक्टिकलने निदर्शनात येते. प्रकाशाने विद्युत निर्मिती. आता प्रकाशाने म्हणजे उदाहरणार्थ प्रकाश संवेदनशील पदार्थावर प्रकाश किरण पडल्यास त्या पदार्थातून प्रकाशाच्या तीव्रतेशी समप्रमाणात विद्युत निर्मिती होते. जसे की आपण बघितलं की सोलर पॅनल असतात, ज्याच्यावरती सूर्याचा ज्यावेळेस प्रकाश पडतो तर त्या प्रकाशाच्या साहाय्याने त्याच्यामध्ये एक विद्युत निर्मिती होत असते. म्हणजे तुम्हाला समजेल की घर्षणाने विद्युत निर्मिती होते, उष्णतेने विद्युत निर्मिती होते, प्रकाशाने विद्युत निर्मिती होते, आणि चौथं जे आहे ते रासायनिक क्रियेतून विद्युत निर्मिती होते. रासायनिक क्रिया म्हणजे आपण ज्याला म्हणतो केमिकल इफेक्ट. जसं की जी बॅटरी असते, आपल्या बॅटरीमध्ये आपण ॲसिड टाकत असतो, सल्फ्युरिक ॲसिडचा वापर करतो, H2SO4. तर याचा वापर करून आपण ती बॅटरी चार्ज करतो, म्हणजे त्याच्यामध्ये चार्ज करणं म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार करतो. तर त्याला म्हणतो आपण रासायनिक क्रियेतून विद्युत निर्मिती करणे. म्हणजेच उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक सेल रासायनिक अभिक्रियेतून तयार होऊन रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतात. म्हणजे आपण जागतिक सेलमध्ये आपण ॲसिड टाकतो तर त्याच्यामध्ये वीज निर्माण होत असतं, म्हणजे त्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर आपण विद्युत ऊर्जेमध्ये करतो. त्याचं उदाहरण आहे आपल्या घरची बॅटरी, जी आपण इन्व्हर्टरला वापरली, तुम्ही बघितली असेल. यांत्रिक पॉवर म्हणजे सर्व जनरेटरमध्ये यांत्रिक ऊर्जेने चुंबक किंवा वाहक फिरवले जाऊन वाहकाने चुंबकीय रेषा छेदल्याने यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. आता यांत्रिक ऊर्जा पाचवा जो आहे महत्त्वाचा निर्मिती आहे, विद्युत निर्मिती आहे, की जनरेटरमध्ये यांत्रिक ऊर्जेच्या सहाय्याने आपण त्याचं करतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जनरेटरला जर आपण बाहेरून एखादा डिझेल इंजिनच्या सहाय्याने जर फिरवलं तर त्या जनरेटरमध्ये वीज निर्मिती होते. मेकॅनिकल पॉवर म्हणजे यांत्रिक पॉवर क्रिया म्हणजे कोणती, डिझेल इंजन, की ज्याच्या सहाय्याने आपण जनरेटरला फिरलं. जनरेटरला आपण ज्याच्याही सहाय्याने फिरवणार आहे त्याला म्हणतो आपण यांत्रिक पॉवर. आणि जनरेटर फिरलं की त्याच्यामध्ये वीज निर्मिती होते. तर
मुख्यतः आतापर्यंत आपल्याकडे जे वीज येते ती जनरेटरच्या माध्यमातूनच येते. जनरेटरच्या सहाय्याने आणि अल्टरनेटरच्या सहाय्याने वीज निर्मिती तयार केलेली जाते आणि ती वीज आपल्या घरापर्यंत पोहोचवली जाते. आता विजेचे महत्त्व कोणते आहेत? विजेचे महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. सगळ्यात महत्त्व सगळ्या मुलांना माहीत आहे की मोबाईल चार्ज करणं त्यासाठी आपल्याला वीज पाहिजेच. आणि टी व्ही या दोन गोष्टी खूपच महत्त्वाची आहे. आणि रात्री जेवताना वीज पाहिजेच. गरम झालं ना फॅनला वीज पाहिजेच. मग विजेचं महत्त्व आपल्याला माहीतच आहे. तर काय काय तर तुम्ही सांगू शकता विजेचे महत्त्व काय आहेत? तर पहिलं आपण याच्या पुस्तकाच्या माध्यमातून सांगूया. इतर स्वरूपातील ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करता येते. इतर स्वरूपातील ऊर्जा म्हणजे कोणती? जसं की आपण आता रासायनिक क्रिया बघितलेली आहे. म्हणजे ॲसिडचा वापर करून आपण म्हणजे बॅटरीच्या सहाय्याने आपण त्या विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करू शकतो आणि त्या विजेचा वापर आपण चार्जिंगसाठी करतो. दुसरा आहे विद्युत ऊर्जा साठवणे शक्य असते. आता विद्युत ऊर्जा साठवणे शक्य असते हे पण महत्त्वाचं आहे. कारण की जर लोडशेडिंग झाली, लाईट गेली, वीज गेली, तर अशा वेळेस काय करतो आपण? इन्व्हर्टर असतं आपल्याकडे. इन्व्हर्टरमध्ये आपण वीज स्टोअर करून ठेवतो किंवा चार्ज करून ठेवत असतो. तर आपण त्याला शक्य आहे म्हणजे ते आपण साठवून ठेवल्यामुळे आपल्याला एमर्जन्सी वेळेस आपण त्या विजेचा वापर करू शकतो. तिसरं आहे विद्युत ऊर्जा एका ठिकाणाहून दुसरीकडे वीज वाहक तारांमार्फत वाहून नेता येते. म्हणजे वीज कशी आहे? ही वीज अशी आहे की आपण तुम्हाला वायराजवळून जरा दुसऱ्या घरात लाईट नाही आहे तर आपण आपल्या घरून केबल त्याच्या घरामध्ये टाकली तर आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो, वीज ट्रान्सफर करू शकतो. तर वायरच्या माध्यमातून वायर इकडून तिकडे घेऊन जाऊ शकतो. हे पण महत्त्वाचं आहे. विद्युत ऊर्जा पाहिजे तेव्हा इतर ऊर्जेमध्ये रूपांतरित करता येते. म्हणजे पाहिजे त्यावेळेस आपण त्याचा वापर आपण वेगवेगळ्या याच्यात करतो. म्हणजेच विद्युत ऊर्जेचा वापर आपण कशामध्ये करतो माहिती आहे काय? उष्णता ऊर्जा. जसं की पाणी गरम करण्यासाठी आपल्याला विद्युत ऊर्जेचा वापर आपण त्या उष्णतेमध्ये करतो आणि त्या उष्णतेचा वापर करून आपल्याला पाणी गरम भेटते, प्रकाश भेटते. अशा भरपूर आहेत की त्याचं या ऊर्जेचं रूपांतर आपण वेगवेगळ्या याच्यात केलं जाते आणि त्याचा वापर आपण दैनंदिन वापरात करतो. आधुनिक युगातील बहुतेक कामे विद्युत शक्तीने केली जाते. आता सगळ्यांना माहीत आहे की असं सर्व जगामध्ये म्हणजे आधुनिक युगात म्हणजे पूर्ण विश्वातच आपल्याला विजेशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आणि विद्युत शक्तीने सर्व कामे होतात. म्हणून विजेचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे. आता विद्युत ऊर्जा निर्मितीची जी पद्धती आहेत, आतापर्यंत आपण बघितलं की ऊर्जेचे स्रोत कोणते कोणते आहेत. आता विद्युत स्रोत आणि पद्धती याच्यामध्ये फरक आहे. आता याच्यामध्ये आहे स्थिर ऊर्जा निर्मितीच्या पारंपरिक पद्धती. आता विद्युत ऊर्जा निर्मितीच्या पारंपरिक पद्धती कोणत्या आहेत? औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती. आता तुम्ही बघितलं असेल एक थर्मल प्लांट असतो आपण बऱ्याचशा ठिकाणी जवळ चंद्रपूरला आहे, आपल्या इथं अकोल्याजवळ पारसला आहे, भुसावळजवळ आहे. तर हे काय करतात? कोळशापासून वीज निर्मिती करतात. तिथं एक वीज भट्टी असते, त्याच्यामध्ये कोळसा टाकला जातो, तो गरम केला जातो, त्याच्यामध्ये स्टीम निघते, वाफ निघते. त्या वाफेच्या सहाय्याने जनरेटर फिरतो आणि त्याच्यामध्ये वीज निर्मिती होत असते. असं औष्णिक औष्णिक म्हणजेच उष्णता म्हणजेच कोळसा जाळून त्याची वाफ तयार केली जाते आणि ती जी वाफ आहे ते जनरेटरच्या स्टीम टर्बाईनला फिरवते. टर्बाईन फिरलं की जनरेटरमध्ये वीज निर्मिती होते. जनरेटरचा एक मुख्य उद्देश असा आहे की त्याला तुम्ही कशाच्याही सहाय्याने फिरवा, त्याच्यानुसार तुम्हाला वीज निर्मिती होते. पण जेवढ्या स्पीडने फिरवसाल तेवढी जास्त वीज तुम्हाला प्राप्त होते आणि मिळते. तर पहिलं आहे दगडी कोळसा जाळल्यानंतर निर्माण होणाऱ्या उष्णतेची वाफ केली जाते. वाफेच्या शक्तीने स्टीम टर्बाईन फिरवलं जाते आणि त्याला जोडलेला जो जनरेटर असतो तो फिरतो आणि त्याच्यामध्ये विद्युत निर्मिती होते. दुसरी आहे जलविद्युत निर्मिती. आता इथं पण तसं आहे, पण एवढंच आहे इथं काय करतात जलविद्युतमध्ये इथं पाण्याचा वापर करून जनरेटरचा टर्बाईन फिरवला जातो. म्हणजे धरणाच्या ठिकाणी जे साठवलेलं पाणी असते अशा ठिकाणी काय केलं जाते की उंच ठिकाणी धरण बांधतात आणि तिथून जे वरून पाणी खाली सोडलं जाते ते खाली पडल्यानंतर ते कुठं पडते? वॉटर टर्बाईनवर. म्हणजे जनरेटरचं जे टर्बाईन असते त्या पात्यावर ते पडते आणि ते टर्बाईन फिरते. ते टर्बाईन फिरल्यामुळे काय होते की तो जनरेटर फिरतो, त्याच्यामध्ये वीज निर्मिती होते. म्हणजे पाण्याच्या गतिक ऊर्जेमुळे टर्बाईन फिरते, त्यामुळे त्याला जोडलेला जनरेटर फिरतो आणि जनरेटरमध्ये विद्युत ऊर्जा निर्माण होते. म्हणजे तुम्हाला सांगण्याचा शॉर्टकटमध्ये सरळ आहे, फक्त जनरेटरला तुम्हाला फिरवायचं आहे, तुम्ही कशाची सहाय्याने फिरवायचं आहे. आता एका शास्त्रज्ञाने शोध लावला की कोळशापासून त्यानं वाफ तयार केली आणि वाफेच्या सहाय्याने टर्बाईन फिरवला. वाफ तुम्हाला माहीत आहे, जर तुम्ही किचनमध्ये बघितलं असेल, जर एखादं भांडं जर आपण गॅसवर ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी ठेवून त्यावर झाकण जर ठेवलं, जर
त्याच्यामध्ये वाफ तयार झाली की ते झाकण फेकून दिलं जाते. म्हणजे ते स्टीम जी वाफ असते ती स्टीम तशी फेकून देते, तशी ती ताकद असते. त्या ताकदीचा वापर करून आपण जनरेटर फिरलं जाते. दुसरं आहे धरणावरती पाणी त्या पात्यावर टाकलं जाते आणि ते पातं फिरते म्हणजे टर्बाईन फिरते. आणि टर्बाईन फिरलं म्हणजे जनरेटर फिरलं आणि जनरेटर फिरलं म्हणजेच वीज निर्मिती झाली. झालं औष्णिक जल. दुसरं आहे अणु ऊर्जा म्हणजे त्याला म्हणतात ॲटम, ज्याला आपण ॲटम बॉम्ब म्हणतो. तो ॲटमचा वापर करून म्हणजे अणूचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. युरेनियम, थोरियम यासारख्या किरणोत्सारी अतिस्थिर मूलद्रव्याचा इंधन वापर केला जातो. या ठिकाणी नियंत्रित अणुविस्फोट साखळी तयार केली जाते आणि त्यावेळी निर्माण होणाऱ्या उष्णतेचे पाण्याची वाफ केली जाते. या उष्ण वाफेमुळे स्टीम टर्बाईन फिरते. म्हणजे बघा इथं काय अणूचा वापर करून उष्णता तयार केलेली आहे आणि तिची वाफ जी तयार होईल त्या वाफ आपल्याला जनरेटरची टर्बाईन फिरवते आणि टर्बाईन फिरला तर आपल्याला विद्युत ऊर्जा निर्माण होते. चौथा आहे डिझेल विद्युत निर्मिती. डिझेल विद्युत निर्मिती म्हणजे जनरेटर आपण जे म्हणतो लग्न समारंभामध्ये किंवा एमर्जन्सी वेळेस वापरतो, तर ते डिझेल इंजिनच्या सहाय्याने आपण त्या जनरेटरला फिरवतो आणि त्याच्यामध्ये वीज निर्मिती करतो. आणि त्या विजेचा वापर आपण गणपती विसर्जनाच्या वेळेस, नवरात्रीच्या वेळेस जे काही समारंभ असतील, लाईट वीज गेली त्यावेळेस आपण डिझेल इंजिनचा वापर करून आपण विजेचा फायदा घेत असतो. तर हे झाले वीज निर्मितीचे 4 प्रकार आहेत. कोणते कोणते? एक औष्णिक आहे, दुसरं आहे जलविद्युत निर्मिती, दुसरं जलविद्युत निर्मिती, तिसरं आहे अणुऊर्जा निर्मिती, चौथं आहे डिझेल विद्युत ऊर्जा निर्मिती. म्हणजे हे 4 माध्यम आहेत की आपण याच्या सहाय्याने आपण वीज तयार करतो. आता दुसरं बघू आपण विद्युत ऊर्जा निर्मितीच्या अपारंपरिक. ते पारंपरिक पद्धती होत्या आणि हे अपारंपरिक आहे. आता अपारंपरिक म्हणजे नॅचरली म्हटलं तर चालते. पवन ऊर्जा निर्मिती म्हणजे आपण हवेचा वापर करतो, जिथं हवा आहे त्या हवेच्या सहाय्याने पवनचक्की फिरते आणि पवनचक्की फिरली म्हणजे ते टर्बाईनला फिरवते आणि टर्बाईन फिरलं म्हणजेच याच्यामध्ये विद्युत ऊर्जा निर्माण होते. म्हणजे पवनचक्कीच्या सहाय्याने म्हणजे त्याला म्हणतात आपण पवन ऊर्जा निर्मिती. दुसऱ्या भूगर्भ उष्णतेचा. आता हे फार जुनं झालेलं आहे पण माहितीसाठी अभ्यासक्रमासाठी तुम्ही बघून घ्या. म्हणजे आपल्या जमिनीच्या आतमध्ये जी उष्णता आहे त्या उष्णतेचा वापर वाफेचा वापर आपण जनरेटरचा टर्बाईन फिरवण्यासाठी केला जातो आणि वीज निर्मिती केली जाते. हा सुद्धा प्रयोग सक्सेस केलेला आहे पण एवढा सक्सेसफुली वर्किंग नाही. प्रॅक्टिकली हा सक्सेस झालेला आहे. फक्त आपण जास्त याच्याकडून वीज निर्मिती आपल्या देशात केली जात नाही. काही जमिनीमध्ये 2.5 किलोमीटर खोलीवर म्हणजे 2.2 किलोमीटर खोलीवर 2500 सेंटीमीटरपेक्षा जास्त तापमानामध्ये उष्ण पाण्याचे साठे आहेत. म्हणजे बापरे, बघा 2500 सेल्सिअस. आपण आपल्याकडे 40 सेल्सिअस जरी ऊन वाढलं तर आपल्याला घाम फुटाने आपल्याला लागतो. तर इथं 2500 सेल्सिअस तापमान असतं कुठं? जमिनीच्या आतमध्ये. आणि त्या उष्णतेचा वापर वाफ म्हणून करून घेतला जाते. जास्त तापमानामध्ये उष्ण पाण्याचे साठे आहेत जमिनीच्या आतमध्ये. आपण बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी गरम पाण्यात स्टीम टर्बाईनला पुरवले जाते. त्यामुळे काय होते, टर्बाईन फिरते आणि त्याला जोडलेला जनरेटर फिरतो आणि ऊर्जा निर्मिती होते. तिसरं आहे सूर्यप्रकाशापासून. आता सोलर पॅनल तुम्हाला माहीतच आहेत. सोलर पॅनलच्या माध्यमातून आपण बघितलं असेल सध्या आता खूपच ठिकाणी सोलरचा वापर केला जात आहे. सोलर पॅनलचा वापर करतो त्यावर पडणारे सूर्यप्रकाश किरणं हे काय करतात, विद्युत निर्मिती करतात. आणि ही वीज इन्व्हर्टरच्या सहाय्याने योग्य रूपांतरित करून तुम्हाला आपल्या घरापर्यंत ते पोचवली जाते. म्हणजे सोलर पॅनलचा वापर केला तर आपल्याला इन्व्हर्टरची गरज पडते, कारण की ती आलेली वीज इन्व्हर्टरमध्ये स्टोअर होते आणि तिथून स्टोअर करून आपल्या घरापर्यंत ती पोचवली जाते. आता गॅसपासून वीज निर्मिती. उच्च दाबाच्या नैसर्गिक इंधन वायू आणि तत्सम इतर वायू नियंत्रणामार्फत गॅस टर्बाईनला पुरवतात. गॅसच्या ज्वलनामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे गॅस टर्बाईन फिरते. म्हणजेच काय झालं तर स्टीम म्हणजे वाफ तयार झाली, उष्णता झाली. त्या वाफेपासून तुम्हाला जनरेटरला फिरवलं आणि ती वीज निर्मिती झाली. आता हे बघा इथं दाखवलेलं आहे आकृती. नॅचरल गॅस हा इथून खालून पाठवलेला आहे. कॉम्प्रेसर दाखवलेला आहे, टर्बाईन आहे. तर टर्बाईन दाखवला तो जो फिरणारा भाग असतो आणि इकडे जनरेटर आहे.
तो टर्बाईन फिरला तरच जनरेटरमध्ये आपल्याला विद्युत ऊर्जा निर्माण झालेली दिसून येते. आणि हा ट्रान्सफॉर्मरचं काम काय, जर ट्रान्सफॉर्मर 2 प्रकारचे असतात. तो कमी ऊर्जेचं जास्त ऊर्जेमध्ये रूपांतरित करतो. दुसरा ट्रान्सफॉर्मर असतो, जास्त जर व्होल्टेज असेल त्याला कमीसुद्धा करतो. म्हणजे व्होल्टेजला कमी जास्त करण्याचं काम हा ट्रान्सफॉर्मर करत असतो. हा ट्रान्सफॉर्मर पुढील पाठामध्ये येईलच याची माहिती आपल्याला. तर ही आहे विद्युत निर्मितीची माहिती. 5वं आहे समुद्र लाटांपासून समुद्राच्या लाटांचा वापरसुद्धा केलेला आहे बऱ्याच ठिकाणी. त्याचा वापर करूनसुद्धा जनरेटरला फिरवलेला आहे. म्हणजे भरतीच्या वेळी, भरती म्हणजे ज्या ते समुद्रामध्ये भरती येते, म्हणजे समुद्रामध्ये पाण्याची पातळी जी वाढते, भरती ओहोटी तुम्ही भूगोलामध्ये शिकले भरतीच्या वेळी असणाऱ्या मोठ्या समुद्र लाटांमुळे खाडीतील पाणी धरणामध्ये जमा होते आणि ओहोटीच्या वेळी हे धरणातील पाणी समुद्राकडे जाताना त्यांच्या गतीत ऊर्जेने वॉटर टर्बाईन फिरू लागते. त्यामुळे जोडलेला जनरेटर फिरतो आणि विद्युत निर्मिती होते. जनरेटर फिरता यायला पाहिजे. फक्त जनरेटर कशाच्या सहाय्याने फिरू, आता प्रत्येक शास्त्राने त्याचा वेगवेगळा विचार करून डोकं लावून त्या जनरेटरला फिरवलेलं आहे. काही जणांनी कोळशाच्या स्टीमवरून फिरवलं, कोणी पाण्याच्या ह्याच्यावरून, कोणी पवनचक्कीचा हवेचा वापर करून केला आहे, तर कोणी समुद्र लाटाचा उपयोग केला आहे, तर काही जणांनी जमिनीतल्या उष्णतेचा वापर केलेला आहे. सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे वापर करून आपल्याकडे आहे. पण सध्या आपल्याला मार्केटमध्ये जी जास्त स्वस्तात भेटत आहे ती वीज म्हणजे धरणावरती जलविद्युत निर्मिती केंद्र आणि औष्णिक विद्युत केंद्र, हे 2 आपल्याला वीज जास्तीत जास्त पुरवत आहेत. जी आज आपल्या घरामध्ये वीज मिळत आहे ती आहे फक्त औष्णिक विद्युत केंद्र आणि जलविद्युत केंद्रापासूनच मिळत आहे. आता तुम्हाला पुढे कार्यमापन, मूल्यमापन हे स्वाध्याय आहे. हा स्वाध्याय तुम्हाला मी कळवणारच आहे. तुम्हाला PDF फाईल पाठवलेली आहे. ती PDF फाईल ओपन करून घ्यायची आहे आणि तुम्हाला हे विद्युत निर्मितीचे स्रोत तुम्हाला सांगितले जातात की घर्षणाने, परावर्तनाने या विद्युत ऊर्जेचे महत्त्व सांगितलेलं आहे. काय काय आहे तर हे तुम्हाला सगळं स्वाध्याय सोडायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. हा पहिला पाठ आहे आपला. याच्यामध्ये तुम्हाला हळूहळू सर्व शिकायला भेटेल. अडचण आली तर विचारून घ्यायचं आहे. प्रोटॉनवर काय असतो, प्रोटॉनवर नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असतो. विद्युत प्रवाह म्हणजे काय, विद्युत प्रवाह म्हणजे इलेक्ट्रॉनचे वहन, हे आपण बघितलंच आहे. धरणातल्या साठवलेल्या पाण्यापासून आपण बघितलं. धरणातल्या म्हणजेच त्याला जलविद्युत म्हणतो आपण. बाह्य कक्षेतील इलेक्ट्रॉन काढून घेतलंच काय होतं, बाह्य कक्षेतील इलेक्ट्रॉन जर काढून घेतले तर तो पॉझिटिव्ह चार्ज होतो. आणि माहीत आहे काढून घेतले तर म्हणजेच काढले तर तो पॉझिटिव्ह होतो आणि जर घेतले तर तो निगेटिव्ह होतो. हे आपण आधी बघितलंच आहे. तर या आपण एवढं यूट्यूबच्या माध्यमातून हे व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत. तुम्ही डाउनलोडही करू शकता, नाहीतर कधी पण तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल ओपन करून हे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर धन्यवाद. पुढील घटकात आपण भेटूया. थँक्यू.